सहप्रायोजक डॉमिनोज पिझ्झा। जेव्हा मनात येईल डॉमिनोज। नमस्कार, मी सौरभ कोरडकर। लक्षवेधी या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। परीक्षा झाली, इतर विद्यापीठांचे निकाल सुद्धा लागले आहेत आणि दिलेल्या परीक्षांच्या पुढील वर्गांचे प्रवेश सुद्धा सुरू झाले आहेत। पण मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाहीये। नोकरीसाठीही प्रयत्न करता येत नाहीत, कारण मुंबई विद्यापीठाच्या बहुसंख्य परीक्षांचे निकाल आजही लागलेले नाहीयेत। विरोध झाला, आवाज उठवला गेला, तेव्हा आता 4 दिवस अभ्यास बंद करून फक्त निकाल लावण्यासाठी प्राध्यापकांना कामाला जुंपण्यात आलंय। पण त्यामुळे अभ्यास मात्र बंद झालाय। एकीकडे मुंबईतले हे चित्र, तर दुसरीकडे राज्यातल्या अन्य विभागांमध्ये सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात फार दिलासादायक असं काही चित्र दिसत नाहीये। जिल्हा परिषद शाळांची अवस्था सुद्धा चिंताजनक होत चालली आहे, तर दुसरीकडे शिक्षण सेवकांच्या नावाखाली सुरू झालेली शिक्षक वेठबिगारी तशीच सुरू आहे। त्यामुळे शिक्षणाचा दर्जा राज्यभरात घसरत चालल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। असं सगळं चित्र काळाकुट्ट असलं तरी त्यासाठी केवळ शिक्षण मंत्र्यांनाच दोष देऊन चालेल का? युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी योग्य आहे का, याच मुद्द्यावर आज लक्षवेधी चर्चा आपल्याला करायची आहे। मुंबई विद्यापीठातील गोंधळाबाबत आता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली आहे। कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे। विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागते आणि याला कुलगुरू संजय देशमुख आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे हे जबाबदार आहेत। त्यामुळे या दोघांचेही राजीनामे घ्यावे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे। विद्यापीठाचा निकाल आटोपण्यासाठी मुंबईतील महाविद्यालय गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत। 4 दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय सुद्धा दुर्दैवी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आम्ही काही प्रश्नांची इन्क्वायरीसाठी मागणी केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन जेव्हा सांभाळता नाही येत आणि ऑनलाईन ॲडमिशन हे इंटरनेटवरून जेव्हा डाउनलोड वगैरे करता नाही येत, तेव्हा ऑनलाईन असेसमेंटची काय गरज होती। काही महत्त्वाचे मुद्दे याच्यात आहेत, जसं आपली अजून सिस्टम त्याला भक्कम आहे का, ऑनलाईन असेसमेंट खरंच होऊ शकते का, टीचर्स तेवढे वाचू शकतात का ऑनलाईन, कारण काय होतं की थोड्या वेळाने डोळे दुखायला लागतात। तर ह्या सगळ्या गोष्टी असताना हा सगळा गोंधळ अर्थात झालेला आहे। तो गोंधळ झालेला आहे, तर त्याला काही आपण आत्ता तरी करू नाही शकत, कारण हा विद्यार्थ्यांची वाट लावत चाललेला आहे गोंधळ। ह्याच्यात पुढेही जाऊन महत्त्वाचा विषय म्हणजे आता मला जो आढळतो दिसतोय समोर, तो म्हणजे आता जेव्हा रिझल्ट येतील 30 तारखेला खरं लागणार की नाही लागणार हा मोठा प्रश्न आहे। कारण काल परवाकडेच पेपरमध्ये आलं आहे की 17 लाखमधून साधारण 8 की 9 लाखच पेपर करेक्ट झालेले आहेत। त्याच्यात कुठच्या टीचरनी कुठचा पेपर करेक्ट केला आहे वगैरे हे कोणालाच माहिती नाही। म्हणजे लॉच्या लोकांनी लॉचा करेक्ट केलेला आहे का, इंग्लिशच्या लोकांनी इंग्लिशचं केलेलं आहे का, हे माहितीच नाही आहे। त्याच्यात 1-1.5 लाख पेपर कुठच्या दुसऱ्या डिपार्टमेंटला गेले, तसं मी पेपरमध्येच वाचलेलं। पण हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रिव्हॅल्युएशनचा वेळ येईल, तेव्हा 600 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घेतले जातात। ते 600 रुपये कोणाकडे जातात हे कुठेच माहिती नसतं। तर अर्थात मागच्या वर्षी आणि काही वर्षी रिव्हॅल्युएशनचे जे पेपरची वाढ होत चाललेली आहे, ते ह्या वर्षी किमान 300 रुपये किंवा मोफत केलं तर चांगलंच आहे। पण रिव्हॅल्युएशन हे मी बघतोय की रिव्हॅल्युएशन ह्यावेळी वाढणारच, कारण आत्ता हे जे पेपर करेक्ट झालेले आहेत ते गडबड गोंधळच सगळे करेक्ट झालेले आहेत आणि त्यामुळे रिव्हॅल्युएशन करताना 600 रुपये हे माफ केले गेले पाहिजेत। तिसरी आमची एक चर्चा ह्याच्यावर झाली की आत्ता विद्यापीठात प्रो व्हाईस चान्सलर नाही आहेत, कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन ॲडहॉक आहेत आणि तडकाफडकीमध्ये रजिस्ट्रारना बदललं गेलं आहे। रजिस्ट्रारना का बदललं गेलं ह्याच्यात काही राजकीय हेतू होतं का हे काहीच माहिती नाही, कारण सिनेटचे इलेक्शन्सचे जे इलेक्शन ऑफिसर असतात ते रजिस्ट्रार असतात। मग आत्ता एवढा सगळा गोंधळ चालू असताना आणि सेनेटचे इलेक्शन्स असताना तुम्ही रजिस्ट्रारना का लगेच बदललं गेलं हे कोणालाच माहिती नाही, ह्याचं उत्तर देखील आम्हाला पाहिजे। मी आधीही देखील सांगितलं आहे आणि आत्ताही सांगेन की आम्ही गेले 5-6 वर्ष युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलनं करत आलो आहे, गडबड गोंधळ बघत आलो आहे, पण एवढं खराब कधीही नव्हतं झालं आणि ह्याचं प्रशासन ह्याच्या आधीचं ह्याच्यापेक्षा चांगलं होतं का हे बघणं गरजेचं आहे। शिक्षण मंत्र्यांना आणि व्हाईस चान्सलरना ह्या खात्यात किती हे कारभार जमतोय हे देखील बघणं गरजेचं आहे आणि म्हणून
मी हीच मागणी करीन मुख्यमंत्र्यांना की आपण जसं आता कदाचित लवकरच पोर्टफोलिओ वगैरे बदलले जातील, त्याच्यात शिक्षण मंत्र्यांना किती हे खातं जमतंय आणि व्हाईस चान्सलरना हे बघणं गरजेचं आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि नक्कीच राजीनामा मागताय तुम्ही? नक्कीच आम्ही मागतोय, पण आम्ही मागण्यापेक्षा त्यांनी बदल केला तर मला वाटतं अजून चांगलं होईल. स्पष्ट करा की शिक्षण मंत्री ह्याच्यात स्पष्ट काय आहे? आता गोंधळ एवढा झालेला आहे, धूळ एवढी उडालेली आहे, त्याच्यात अजून स्पष्टीकरण काय पाहिजे? कारण एवढं खराब कधी हे खातं झालं नव्हतं. मला वाटतं 160 वर्षाचा इतिहास आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा, पण कधी एवढं खराब. आणि मला वाटतं आता किती एप्रिलमध्ये परीक्षा संपलेल्या आहेत. ह्याच्यानंतर अजून एक मी महत्त्वाची चर्चा जी केली राज्यपाल महोदयांबरोबर ती हीच होती की आता जेव्हा आपली असेसमेंट होईल 30 तारखेला होईल अशी मी प्रार्थना करतो, पण झाली तर त्याच्यानंतर मार्कशीट कधी येणार? कारण नुसतं असेसमेंटवर थांबून चालणार नाही, मार्कशीट वेळेवर येणं गरजेचं असतं. कारण पोस्ट ग्रॅज्युएशनचे ॲडमिशन्स आहेत. लॉची CETची डेडलाईन मला वाटतं 25 जुलै म्हणजे उद्या, तीही पुढे ढकलली पाहिजे. ज्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यास करायचे आहेत किंवा बाहेर जायचं असेल त्यांची या वर्षाची वाट लागलीच आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या आरोपांना विनोद तावडे यांनी सुद्धा उत्तर दिलं आणि आदित्य ठाकरेंचाच अभ्यास कमी असल्याचं वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केलंय. तसंच कुलसचिवांची बदली आम्ही केली नसून ती केंद्राने केली असल्याचा खुलासा देखील तावडेंनी केलाय. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्री आणि कुलगुरूंचा राजीनामा मागितला आहे. कुलगुरू तर एकच आहे, त्याने बहुधा संजय देशमुखांचा मागितला असेल. उच्च शिक्षण राज्यमंत्री आहेत, बहुधा रवींद्र वायकर त्यांचा मागितला असेल. दुसरं त्यांनी असं म्हटलं की या सगळ्या सिनेटच्या निवडणुका आणि असं सगळं असताना कुलसचिवांची बदली का केली? थोडं युवक संघटनेचं काम करताना कधी कधी अभ्यास कमी पडतो, मला मान्य आहे. कुलसचिवांची बदली उच्च शिक्षण विभागाने केलेली नसून ती मायनॉरिटी डिपार्टमेंटच्या केंद्र सरकारच्या यांनी केलेली, ज्यांना हाज कमिटीच्या हाज हाऊसच्या पदी पाठवलं आहे, त्यामुळे ती राज्य सरकारने केलेली बदली नाही. बाकी काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी जे मांडले आहेत हे खरं की 600 रुपये मुंबई विद्यापीठाला फेरतपासणी भरावे लागतात, त्याबाबत नक्कीच विचार करावा लागेल. कारण अतिशय चांगली सूचना असू शकते किंवा या सगळ्याची चौकशी करावी की कसं काय. तर सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, तर याबाबत विधिमंडळात जेव्हा चर्चा होईल त्यावेळी अवश्य सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातील. या सगळ्या घडामोडींमुळे काही मुद्दे हे उपस्थित राहतात आणि काही प्रश्न पडतात. हे लक्षवेधी मुद्दे नेमके काय आहेत पाहूयात. मुंबई विद्यापीठाचा कारभार हा दिरंगाईचा का झालाय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. शिक्षण क्षेत्रात सर्वत्रच गोंधळ का वाढलाय? शिक्षण क्षेत्रात काळानुरूप सुधारणा कशा शक्य आहेत असे 3 मुद्दे या ठिकाणी उपस्थित होतात. आणि यानंतर आपला आजचा मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आदित्य ठाकरेंची मागणी योग्य आहे का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. आणि या विषयावर बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत साईनाथ दुर्गे, जे युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांदे हे सुद्धा आहेत आणि प्रहार संघटनेचे मनोज टेकाडे आणि भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर आणि त्याचबरोबर जय महाराष्ट्रचे संपादक तुळशीदास भोयटे हे देखील आहे. आणि याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भारत कुमार राऊत सर हे सुद्धा आपल्या चर्चेत आता सहभागी झाले आहेत. तर आपण आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुळशीदास सरांकडे जातो. सर, आता जे काही घडतंय विद्यापीठात त्याकडे तुम्ही कसं बघता? काय वाटतं या गोंधळाकडे बघून? चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच काही वेळ आधी माझ्यात एक पत्र आलेलं आहे. हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं लिहिलेलं आहे. यात त्यांनी स्पष्ट शब्दात एक आरोप केलेला आहे. त्यांनी तक्रारसुद्धा केली होती. माजी शिक्षण मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे, जावेद खान नावाचे शिक्षण मंत्री होते महाराष्ट्रात. म्हणजे भारत कुमार राऊत सरांना आठवत असेल त्यांचं नाव, संजयजींनाही आठवत असेल. शिक्षण क्षेत्रातील 2 कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत जे चांगले जोमाने कार्य करतात. जावेद खान ज्यांनी शिक्षण मंत्रीपद सांभाळलेलं त्यांच्या एका महाविद्यालयाबद्दलची तक्रार आहे. ओरिएंटल एज्युकेशन संस्थेचं ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, बी फार्मसीचं शिक्षण देणार, बी फार्मचं पण पदवी देणारं कॉलेज, एम फार्मची सुद्धा तिथे पदवी दिली जाते, बीएडची सुद्धा तिथंच पदवी दिली जाते. पुन्हा त्याच इमारतीत लॉ कॉलेजसुद्धा आहे, कायदे विधी शिक्षण देणारं.
हे सर्व किती जागेत असेल असं वाटतं? ते फक्त 1 एकर, एका एकरवरील ग्राउंड प्लस 7 माळे एवढ्या एका इमारतीत. खरं तर UGCच्या नॉर्मप्रमाणे तसंच ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशन काउन्सिल जे आहे त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे प्रत्येक कोर्ससाठी वेगळी इमारत पाहिजे, जर मी चुकत नसेल तर. तरीसुद्धा या राज्याचं शिक्षण मंत्रीपद भूषवलेल्या एका मोठ्या राजकारण्याच्या संस्थेचं एवढा मोठा व्याप फक्त एका इमारतीत एका एकरवरील चाललेलं आहे. मला असं वाटतं सौरभ, या चर्चेची सुरुवात या पत्रानं करायचं, या प्रकरणानं करायचं कारणच ते आहे की शिक्षणाचं कुठंतरी आपण अनेकदा राजकारणाचं गुन्हेगारीकरण बनतो, तर शिक्षणात राजकारण घुसलंय की काय, त्यांचंच सर्व चालतंय की काय आणि त्यामुळे हा सर्व गोंधळ वाढलाय की काय, हा सर्वात महत्त्वाचा आजचा मुद्दा होऊ लागेल असं दिसतंय. आत्ताच म्हणजे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचं वक्तव्य आपण ऐकलं. म्हणजे काही वेळा असं म्हणावं लागतं, खूप जबाबदार, चांगले नेते, खूप वेगळ्या पद्धतीनं त्यांचं काम करण्याची पद्धत असेलही, मात्र इंगळ्यात असतात. जेव्हा असं म्हणजे मुद्दा आदित्य ठाकरेंचा नाही आहे, मुद्दा कोणतेही इतर राजकीय इथे संघटना बसल्या त्यांचा नाही आहे. मुद्दा आहे मुंबई विद्यापीठाच्या परिसरातील जवळपास म्हणजे शेकडो कॉलेज या विद्यापीठाचा अंतर्गत येतात. तिकडचे मुलगा वाट पाहतायत ना कधी निकाल लागतील. अनेक आता परीक्षा ज्या आहेत, ज्यासाठी पुढच्या त्यांना प्रवेश घ्यायचा आहे, त्या प्रवेश परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. तुमच्या परीक्षांचे निकाल लागलेले आहेत जवळजवळ 50% जास्त. जे UGCचे नॉर्म्स आहेत, त्या मुंबई विद्यापीठाचा जो कायदा आहे 2017चा, त्यातील कलम 89 काय सांगतं, 45 दिवसांमध्ये तुम्ही निकाल लावले पाहिजे. तुम्ही निकाल लावत नाहीत, उलट विद्यार्थ्यांच्याच भवितव्याचा निकाल लावताय की काय असं वाटायला लागलेलं आहे. अर्थात तरीसुद्धा दुसरा मुद्दा, आदित्य ठाकरेंनी जी मागणी केलेली आहे की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं एक सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. इथं ते सुद्धा पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो, शिक्षण क्षेत्रात वारंवार राजकारण कुठे आणून ही चर्चा भरकटावायची नाही. महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून, काळानुरूप सुधारणा हा महत्त्वाचा शब्द. त्यामुळेच आत्ताच म्हणजे स्टुडिओत भारतकुमार राऊत सरांचा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा एक मोठा दिलासा मिळाला. त्याचं कारण असं आहे की हा माणूस केवळ पत्रकार नाही आहे, पत्रकारितेत त्यांची कारकीर्द गेली नाही, त्यांची कारकीर्द राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांनी दिल्ली गाजवली एवढंच नाही आहे, आजही ते परदेशातील विद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये जाऊन तिकडे ज्ञानदानाचं कार्य करत असतात. ती पार्श्वभूमीसुद्धा लक्षात घेऊन खास त्यांना मी विनंती केली की सर तुम्ही आलं पाहिजे, कारण जो महत्त्वाचा मुद्दा आहे जय महाराष्ट्राच्या दृष्टीने की लाखो विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं काळानुरूप बदल आपल्या शिक्षणात काय करता येतील ते सुद्धा आपल्याला, तरुण मित्रसुद्धा आपल्यासोबत आहे, सर्वांच्या साथीनं त्यावर आपल्याला लक्षवेधी चर्चा करायची. अगदी खरं. भारतकुमार राऊत सर, मी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. तुम्ही मुंबई विद्यापीठाचा कारभार खूप जवळून बघितला आहे. मुंबईतलं विद्यापीठातलं राजकारण, कॉलेजमधलं ते सुद्धा तुम्ही बघितलं आहे आणि यात कुठेतरी राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय का असा सुद्धा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघता? एक लक्षात घ्या की हे मी पुन्हा वेगळं सांगायला नको की जे काही घडतं आहे मुंबई विद्यापीठामध्ये, विशेषतः देशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये हीच परिस्थिती आहे, परंतु मुंबई विद्यापीठामध्ये जे काही घडतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि चीड आणणारी गोष्ट आहे की आज आता ऑगस्ट महिना उजाडायची वेळ आली तरीसुद्धा अजून निकाल लागत नाही. न्यायालयाला ह्याच्यामध्ये निर्देश द्यावे लागतात तरीसुद्धा काही होत नाही. त्याच्यामुळे पुढचा अभ्यासक्रम रखडलेला आहे. अभ्यासक्रम नंतर शिकवा, आधी पेपर तपासा, अशा तऱ्हेची सांगण्याची वेळ आलेली आहे. हे सगळं अत्यंत नामुष्कीचं आहे. मुंबई विद्यापीठ जर आपण म्हणत असू की खूप वरच्या दर्जाचं आहे, ते नाही आहे. जगातल्या पहिल्या 200 विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा मागमूसही नाही आहे. त्यामुळे आपणच आपली टिमकी वाजवते की आमचं मुंबई विद्यापीठ खूप ग्रेट म्हणून. तसं काही नाही आहे. परंतु जी काही त्याची आतापर्यंतचा लौकिक होता जो इतिहास आहे, हा इतिहासालासुद्धा आपण काळीमा फासतोय असं दिसतंय. आता ह्याच्यात राजकारण आहे का? पुढचा प्रश्न माझा जो अत्यंत महत्त्वाचा वाटतो की ह्याच्यात राजकारण आहे का? तर निश्चितच आहे. आणि ते केवळ आज नाही आहे, तर हे अनेक वर्षांपूर्वी, ज्या काळात मी विद्यार्थी होतो त्या काळामध्ये अनंत नामजोशी नावाचे शिक्षण मंत्री होते. तेव्हासुद्धा निकालांचा असाच घोळ चाललेला होता आणि तेव्हासुद्धा आम्ही असे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन जात होतो. आम्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी घेऊन जात होतो आणि ते एका पक्षाच्या झेंड्याखाली जाऊन, म्हणजे पक्षाचा झेंडा आणि त्यांची स्वतंत्र संघटना यांच्यासाठी म्हणून आम्ही हे करत होतो. त्यामुळे हे विद्यापीठामध्ये शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागायचा, विद्यापीठाच्या कुलगुरूंचा राजीनामा मागायचा आणि शिवाय आणि पक्षाचे झेंडे कॅम्पसच्या बाहेर लावायचे, ही गोष्ट काही जुनी नाही. प्रश्न असा आहे की याच्यामुळे हा प्रश्न सुटू शकेल का?
की हे आपल्या पक्षाची टिमकी वाजवण्यासाठी सगळं चाललेलं आहे, हा खरा प्रश्न आहे. कारण मी जे सांगतोय हे आम्ही केलेलं आहे आणि त्यामुळे कधीही प्रश्न सुटला नव्हता. मी स्वतःचा निकाल उशिरा लागण्याचा मी स्वतः बळी आहे. कारण मुंबई विद्यापीठाची BAची परीक्षा झालेली होती, MAची व्हायची होती आणि त्याचवेळी मी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, आतासारखं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचं नाव तेव्हा बदनाम नव्हतं, त्यामुळे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनॅशनल अफेअर्ससाठी मी प्रवेश घेतला होता. प्रवेश परीक्षा झाली होती, मुलाखती झाल्या होत्या, प्रोव्हिजनल ॲडमिशन ज्याला म्हणतात ती मला मिळाली होती. त्यांनी सांगितलं होतं की विद्यापीठाचा निकाल तुमचा घेऊन या, तुम्ही BA झाल्याचा आणि तुम्हाला ॲडमिशन देतो. 20 ऑगस्ट झाले तरीसुद्धा निकाल लागला नाही. त्यावेळी 15 ऑगस्टनंतर 16 ऑगस्ट 17 ऑगस्टला विद्यापीठाने मला पत्र पाठवलं की आम्ही तुमच्या निकालाची वाट पाहिलेली आहे, आम्ही आता तुमची ही निवड ही आम्ही रद्द करून ती दुसऱ्या कोणाला तरी देत आहोत. त्यामुळे मी स्वतः याचा बळी आहे ना. त्यामुळे ह्याचे किती खोलवर परिणाम विद्यार्थ्यांच्या त्या वर्षावर नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनावर, त्यांच्या कारकिर्दीवर, त्यांच्या आयुष्यावर होतात हे मला ठाऊक आहे. हे असं होता कामा नये एवढं मी सांगतो. ह्याच्यात राजकारण आणायचं की नाही हे जे राजकीय पक्षांचे जे युवक नेते आता बसलेत त्यांनी हे ठरवायला पाहिजे. अगदी खरं, यात राजकारण होत आहे पण राजकारण आणायचं का याची सुद्धा यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण आता मी युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य असलेले साईनाथ दुर्गे यांच्याकडे जातो. साईनाथ, नेमकं काय घडतंय विद्यापीठात, काय तुमच्या तक्रारी आहे? कारण आदित्य ठाकरेंनी असा सुद्धा एक आरोप केला आहे की इतकं बेजबाबदारपणे या विभागाचा कारभार जो आहे तो आजपर्यंत कधीही चालला नव्हता. असं काय घडतंय विद्यापीठात? तू आज सर्वांनाच माहिती आहे की विद्यापीठाचे निकाल जवळजवळ 3 महिने होत आलेत तरी लागत नाही आहेत. भारत सरांचा जो विषय होता की राजकारण, गेल्या वर्षीसुद्धा युवा सेनेने या संदर्भातलं आंदोलन केलं होतं, निकाल लागत नव्हते वेळेवर. परंतु यावर्षी जर आपण लक्षात आलं की यावर्षी फारच दिरंगाई होते आणि हा जो काही ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय आज कुलगुरूंनी जो घेतला मनमानी पद्धतीचा, कुठलाही प्राधिकरणाला विश्वासात न घेता, टीचर्सला विश्वासात न घेता, विद्यार्थी संघटनांना विश्वासात न घेता किंवा विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा विश्वासात न घेता हा जो काय मनमानी प्रकारचा निर्णय घेतला आज, त्यामुळे आज विद्यार्थ्यांचं भविष्यात धोक्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जे विद्यार्थी आज परदेशी जाणारे शिकायला, ज्यांना आज पुढे इथे राहून पुढे PG करायचे, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, सगळ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत, विद्यार्थी पालक चिंतित आहेत आणि त्यामुळे आज कुठेतरी आज आदित्य साहेबांनी भेट जी घेतली ह्या त्याच्यातूनच घेतली की कोणीतरी आवाज याच्यासाठी उचलला पाहिजे. आणि आज आपले विनोदजी तावडे साहेब आज दिसतात आपल्याला मीडिया माध्यमांना बाईट देताना. इतके दिवस कुठे गेले होते? आज जो राजीनामा मागितला तो साहेबांनी योग्य आहे, कारण 2 वर्षापूर्वी सिनेट निवडणुकीची प्राधिकरणाची इलेक्शन प्रोसेस सुरू झाली होती आणि माननीय मंत्री महोदयांनी ती मध्येच थांबवली कारण नवीन विद्यापीठ कायदा आणायचा, त्यामुळे ती प्रक्रियामध्ये थांबवण्यात आली आणि त्याचा परिणाम असा झाला की गेली 2 वर्ष आज प्राधिकरण विद्यापीठामध्ये अस्तित्वात नाही आणि त्यामुळे आज कुलगुरूंना कोणी विचारत नाही आहे. सिनेटची बैठक आज एक अवघ्या 10-15 मिनिटात संपते आणि त्यामुळे इथे हा असा मनमानी कारभार किंवा चालू आहे. आज ऑनलाईन असेसमेंटची गरजच नव्हती. मुळात तुम्ही इतक्या मोठ्या आज 477 परीक्षा विद्यापीठ घेतं आणि म्हणून कुठेतरी मॉडेल एखादा छोट्या परीक्षेचं घेऊन कुठेतरी पुढे हे सक्सेस झालं, यशस्वी झालं तर पुढे राबवण्याची गरज होती. परंतु आज तसं न करता आज ती टेंडर प्रोसेसपासून सगळंच संशयास्पद आहे. आज परीक्षा आज तुम्ही जर बघितलं तर कॉमर्सची TY BComची परीक्षा 13 एप्रिल रोजी संपलेली आहे, शेवटचा पेपर. त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस ही मेमध्ये पूर्ण करण्यात आली. म्हणजे सगळीच दिरंगाई सुरू असताना आज तुम्ही सांगा, आज आपल्याकडे मुंबई विद्यापीठाचा विस्तार हा थेट सिंधुदुर्गपर्यंत आहे, तर आज आपण इंटरनेट तिकडे अवेलेबल आहे का? तिकडे तेवढं ब्रॉडबँड आहे का? डाउनलोडची सुविधा आहे का? आज तुम्ही बघता आज असेसमेंटचा सर्व्हर डाऊन आहे. म्हणजे इतके आज प्राध्यापकांची जे काही त्यांची चालू आहे तरीसुद्धा आज ते काहीच करू शकत नाही कारण आज सर्व्हर डाऊन झालं आहे. ह्याचा अर्थ आपल्याकडे कुठेतरी मेकॅनिझम जी आहे, इंटरनेट म्हणा किंवा जे काही डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी लागणारे जे काही मशिनरीज आहेत हे प्लेस नसताना आज आपण हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आणि तुम्ही जर पाहिलं आज कुलसचिवांनी रिलीफ करून टाकलं. आज कुलसचिव आम्हाला सुद्धा माहिती आहे की हज कमिटी काही महाराष्ट्र राज्याची नाही आहे, परंतु साईनाथ जे म्हणतात तथ्य आहे की एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सौरभ यातला की एप्रिलमध्ये शेवटची परीक्षा होते, मेमध्ये टेंडर निघतं. यातूनच स्पष्ट होतं की OSM खूप चांगली पद्धत, स्वागतच केलं पाहिजे, मात्र तीच दिरंगाईचं कारण ठरलेली आहे.
त्यावर सुद्धा आपल्याला बोलावंच लागेल. अगदी खरं आहे. आणि आवश्यक यंत्रणा ती आहे का, आणि विनोद तावडेंच्या राजीनाम्यानंतर सुद्धा हा प्रश्न सुटू शकतो का, याबद्दल सुद्धा आता आपल्याला बोलायचं आहे. मनोज टेकाडे, संजय ठाकूर आणि विकास लवान हे सुद्धा आपल्याकडे आहे. मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे आणि त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारणार आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर सगळ्यात पहिल्यांदा मी प्रहार संघटनेचे मनोज टेकाडे यांच्याकडे जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते आंदोलनात नेहमी पुढे असतात, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे जातो. मनोज टेकाडे, मुंबई विद्यापीठात काय भोंगळ कारभार आहे आपण आता बघितलाय, त्याचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसतोय. मुंबई विद्यापीठाने आता मूल्यांकनासाठी नागपूर विद्यापीठाकडे सुद्धा मदत मागितली आहे. त्यामुळे राज्यभरातले इतर जे विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा नेमकं काय घडतंय, तिथे सुद्धा अशी स्थिती आहे का? नक्कीच. आणि मुंबई विद्यापीठाचा नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडे जो पेपर तपासणीचा निर्णय आहे हा अगदी चुकीचा आहे आणि अव्यवहार्य आहे. कारण नागपूर विद्यापीठाचा सिलेबस हा वेगळा आहे, मुंबई विद्यापीठाचा सिलेबस हा वेगळा आहे. एकंदर असं हे दुसऱ्या आउटसोर्सिंग करणं हे मुळातच चुकीचं आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा ऑलरेडी तुम्ही निर्णय घेतलेला जो ऑनलाईन असेसमेंटचा होता चुकीचाच होता, त्याच्यानंतर हा जो निर्णय घेतला तो आणखी चुकीचा आहे. आणखी मला अजून एक म्हणावं लागेल की युवा सेनेने मागणी केली आहे की तुम्ही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि शिक्षण मंत्री म्हणतात त्यावर की युवा सेनेने अभ्यास करावा. मला एक समजत नाही, खूप वाईट वाटतं की शिक्षण मंत्री अशा पद्धतीने जर उत्तर देत असतील. इथे शिक्षणात 22 लाख विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठात भवितव्य टांगणीला लागलाय, त्यात तुम्ही जबाबदारी न घेता बेजबाबदारपणे तुम्ही वक्तव्य करत सुटलात. म्हणजे एक शिक्षण मंत्री झाले, आमची तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा होती विनोद तावडेजी, कारण तुम्ही एबीबी सारख्या विद्यार्थी संघटनेतून आला होतात. आम्हाला असं वाटलं होतं की आतापर्यंतची असलेली शिक्षण क्षेत्रातली बजबजगिरी बाजारीकरण तुम्ही कुठेतरी विद्यार्थी चळवळीतून आलात तर ती थोपवाल आणि चांगले धोरणं राबवाल. आम्हाला वाटलं, आम्ही नेहमी म्हणतो की इथे आज महाराष्ट्र राज्याला शैक्षणिक धोरण नसलेलं हे सरकार आहे आणि यावर आम्ही थांबवतो. नेमकं म्हणजे तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात असता, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वावरत असता, हे OSMचं जे संपूर्ण एक गूढ तयार झालेलं आहे हे नेमकं काय? म्हणजे लोकांना अगदी फुल फॉर्म पासून की ऑन स्क्रीन मार्किंग पासून सर्वच माहीत नाहीये. ते थोडंसं की नेमकं विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, प्राध्यापकांना जो त्रास होतोय तो नेमका कसा आहे ते स्पष्ट. कारण खूप त्रास होतोय प्राध्यापकांना. खरं तर ऑनलाईन परीक्षा झाल्या असत्या आणि ऑनलाईन असेसमेंट झालं तर हे लॉजिकल आहे, पण तुमचं हे ऑनलाईन असेसमेंट हे इलॉजिकल वाटतं ना. जर पेपर तपासणी ही जर मॅन्युअल होत असेल, पेपर लिहिणं हे मॅन्युअली आहे, पेनाने विद्यार्थी ते पेपर लिहितात आणि त्यात तुम्ही निर्णय घेतात ऑनलाईन असेसमेंटचा. ऑनलाईन असेसमेंट म्हणजे काय की तुम्ही OSM म्हणजे का ऑनलाईन मार्क हे ऑन स्क्रीन मार्किंग आपण म्हणतो. हे कसं आहे की स्कॅन करून उत्तरपत्रिका ह्या सेंटर तयार केलेले आहेत विद्यापीठाने, त्या सेंटरवर प्राध्यापक जातील आणि तिथे ते चेक करतील. मुळात मुंबई विद्यापीठाकडे तुमच्याकडे मॅन्युअली सुद्धा पेपर तपासण्यासाठी आतापर्यंत हे नव्हतं, प्रशासन किंवा तेवढं तुमचं स्ट्रॉंग नव्हतं. आज तुम्ही ऑनलाईन असेसमेंट सारखा गोंधळ घातला आणि त्याच्यामुळे प्राध्यापकांना डोळ्याला त्रास तर होतोच आहे, पण प्राध्यापकांना तात्काळच लाईनमध्ये उभं राहावं लागतं, कारण कॉम्प्युटर्स हे सेंटरवर कमी आहेत आणि प्राध्यापक जास्त येतात आणि तात्काळच तिथे उभे राहतात. पहिली गोष्ट, ते कॉलेजमध्ये शिकवायला, आता कॉलेज चालू झाल्यामुळे शिकवायला जातात, त्यात ते थकतात. बरेचसे यंग प्राध्यापक ठीक आहेत ते चालून जातं, पण बऱ्याचशा प्राध्यापकांचं वय झालेलं आहे, ते प्राध्यापक बिचारे वेगळा त्रास आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत पुण्यातून. विकासजी, एकंदरीत पाहिलं तर अशा पद्धतीनं 4 दिवस अभ्यासाला सुट्टी देऊन प्राध्यापकांना पेपर तपासणीच्या कामाला आता लावणं आवश्यक आहे, मान्य आहे. मात्र असं लावणं हा विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या सुद्धा शैक्षणिक वेळेचा क्रिमिनल मिसयूज वाटत नाही? खरं तर ज्या शिक्षण मंत्र्याच्या डिग्रीतच घोटाळा आहे, ज्या शिक्षण मंत्र्याची डिग्रीच वादातीत आहे, संशयास्पद आहे, त्या शिक्षण मंत्र्यांकडनं आता अभ्यासाची चर्चा येते. आदित्य ठाकरेंनी जेव्हा प्रश्न उपस्थित केलेत, मी म्हणतो त्यांचे प्रश्न चुकीचे का बरोबर तो मुद्दा बाजूला ठेवूयात, परंतु यांचा कोणताच अभ्यास कसा पूर्ण होत नाही? मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला अभ्यास पूर्ण होत नाही, शिक्षण मंत्री, उच्च शिक्षण मंत्र्यांचा शिक्षणाच्या संदर्भातला अभ्यास पूर्ण होत नाही,
आणि मग मुंबई विद्यापीठातला जो काही गोंधळ आता आपण पाहतोय हा मध्य प्रदेशमधल्या भाजप सरकारने जो व्यापम घोटाळा केला त्याच्यापेक्षाही खूप मोठा घोटाळा याच्यामध्ये मला दिसतोय. सगळं संशयास्पद आहे हे सगळं. कारण मुंबई विद्यापीठाच्या आता राऊत सरांनी जे सांगितलं त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलेलं नाहीये. हे ऐतिहासिक सगळी घटना यांच्या बाबतीत सगळ्या सातत्याने घडतायत. जो या शिक्षण खात्याने कारभार आता चालवलेला आहे त्याच्यात अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. नुसतं मुंबई विद्यापीठाचा मुद्दा इथे नाही होत आहे सर. तुम्हाला सांगतो आता यांनी सांगितलं 8वी पर्यंत मुलांना नापासच करायचं नाही. दुसरा निर्णय यांचा काय, 1ली ते 5वी पर्यंत 2 शिक्षक 5 वर्गांना ग्रामीण भागामध्ये 2 शिक्षक शिकवतात. कसं शिकवणार आहे ते? शिक्षण सेवक जे काम करतायत त्या शिक्षक सेवकांना इतर ज्या शिक्षकांप्रमाणे दरवर्षी जे काय पगार वाढ होते, महागाई भत्ते वाढतात, त्याप्रमाणे शिक्षण सेवकांनी 6,000 रुपयात काम करायचं. हा शिक्षण सेवक कसं काम करू शकतो 6,000मध्ये? त्याची पगार वाढ, त्याला महागाई भत्ता किंवा त्याचं मानधनात वाढ अद्यापपर्यंत या सरकारने 3 वर्षात केलेली नाही. हे कशाचं लक्षण आहे? आणि दुसरा मुद्दा यांनी घेतलाय, जिल्हा परिषदेच्या जवळपास 13,000 शाळा बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतलाय. हा ग्रामीण भागाशी किंवा शहरातल्या सगळ्याच लोकांशी जीवनाशी खेळ खेळतायत. आपल्याकडे न्यायालयाची एक तत्व आहे की 99 आरोपी सुटले तरी चालतील परंतु एक निर्दोष माणसाला शिक्षा द्यायची नाही. परंतु इथे सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या शिक्षकांना, प्राध्यापकांना वेठीला धरायचं. हे सगळं खरं तर एकलव्यापासून चाललेलं आहे. एकलव्यापासूनचा हा अत्याचार यांच्या विचारसरणीतच मुळात तो आहे. बहुजन समाज शिकलाच नाही पाहिजे आणि म्हणून हे यांचं सगळं षडयंत्र आहे. आज या प्राथमिक शिक्षणाच्या पासून मुंबई विद्यापीठाच्या उच्च शिक्षणापर्यंत जो काय गोंधळ झालेला आहे, आदित्य ठाकरेंनी जी काय मागणी केली आहे, मला शिवसेनेची कीव येते. एका बाजूला तुम्ही सत्तेत पण असता आणि तुम्ही एका बाजूला विरोधातही बोलता. तुमच्या विधिमंडळामध्ये तुम्ही आता कोणकोणत्या मुद्द्यावर बोलणार आहात? शिवसेना आता खूप महत्त्वाचा मुद्दा विकासजन उपस्थित आणि विनोद तावडे राजीनामा देणार आहेत का? मला असं वाटतं की संजय ठाकूर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. आज खूप शांतपणे मला ते बसलेले दिसले. कदाचित शिक्षण क्षेत्राविषयी चर्चा सुरू असल्यामुळे तसं असेल. मात्र विचारांपर्यंत जाऊ लागलेत, अगदी तुमच्या मूळ विचारांपर्यंत. त्यामुळे थोडंसं त्यांना थांबवलं आणि तुम्हाला की सर्व गंभीर, तुम्ही स्वतःसुद्धा मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी, स्वतः युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये सक्रिय असणारं नाव म्हणजे संजय ठाकूर यांचं. प्रामाणिकपणे म्हणजे राजकीय भूमिका जर बाजूला ठेवली, हे जे काही चाललेले आहे बजबजपुरी, हे दिरंगाईचंच विद्यापीठ झालं असं वाटत नाही संजयजी? असं आहे तुलसीदासजी, जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट किंवा नवीन प्रक्रिया सिस्टममध्ये आणतो तेव्हा थोडाफार प्रेशर असतोच आपल्यावर. जेव्हा आपण सुरुवातीला ऑनलाईनच्या ॲडमिशनची सुरुवात केली होती तेव्हाही प्रेशर खूप वाढला होता आणि तेव्हा आमची सरकार नव्हती, पण आम्ही कधीच अशा प्रकारे त्याचा विरोध केलेला नव्हता. कारण एखादा नवीन प्रक्रिया जर का आपल्याला सिस्टीममध्ये आणायचं असेल, आता हे ऑनस्क्रीन जी असेसमेंटची सिस्टम आहे, तुम्हाला असं वाटत नाही का की जर की या सिस्टमची सुरुवात झाली तर जास्तच ट्रान्सपरन्सी होणार आणि तिथे घोळ जे काय पूर्वीपासून चालू होतं त्याच्यावर कमी येणार किंवा जास्त ट्रान्सपरंट होऊन मुलांना, विद्यार्थ्यांना जास्त त्याचा फायदा होईल, तसं तुम्हाला वाटत नाही का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की अशा करताना शिक्षण मंत्र्याचा जो प्रश्न आहे, शिक्षण मंत्र्याने जोपासून ते शिक्षण मंत्री 3 वर्षात शिक्षण मंत्री झाले, तिथे 3 वर्षामध्ये त्यांनी प्रायमरी एज्युकेशनपासून हायर एज्युकेशन तिथे विद्यार्थ्यांच्या बॅगचं वजन कमी करणं, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सोयी सुविधा देणं. मनोज, आता मी तुम्ही बोलत होते, मी बोललो नाही, ऐकून घ्या. कसं आहे, जेव्हा आपण हे सर्व करतो आणि याच्यामध्ये सुद्धा ऑन स्क्रीन असेसमेंट सिस्टममध्ये सुद्धा विनोद तावडेंचा आग्रह असा होता की ह्या पायलट प्रोजेक्ट करून आपण पहिले ट्रायल करून घेतलं पाहिजे. पण कदाचित ते कुलगुरूंना असं वाटलं असेल की आम्ही करून घेऊ आणि त्यांनी त्याची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मध्येच फसले आणि नक्कीच त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतोय, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होतोय. आता पुढचं जास्त नुकसान होऊ नये म्हणून कदाचित त्यांनी 3-4 दिवसाची सुट्टी काढून ते प्रक्रिया पूर्ण करून, कारण त्यांना सुद्धा राज्यपाल महोदयांचा सुद्धा आदेश आहे की 31 पर्यंत ती प्रक्रिया संपूर्ण करून निकाल बाहेर यायला पाहिजे विद्यार्थ्यांचा. त्याच्यामुळे हे प्रकार चालू आहे. पण आता आमचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते ते राजकारणी बोलत होते, माननीय राज्यपालांना आदेश देण्याची वेळ का आली की कसंही करा आणि संपवा आता 31 जुलैपर्यंत ही वेळ का आली? तशी प्रक्रिया घडलेली आहे. जे काय झालं आता त्याच्यावर आपण काहीच करू शकणार नाही तुलसीदासजी. आता आपण काही करू शकतो का त्याच्याबद्दल? जे काय झालंय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कसं होणार आणि चांगलं कसं करू शकणार? त्यांचा राजीनामा घ्या कुलगुरूंचा.
कारण कुलगुरूंचा राजीनामा मुंबई तुम्ही घेणार का? विद्यापीठाच्या त्याची ऍक्ट मध्ये सुद्धा- प्रोव्हिजन आहे सेक्शन आहे. 14E सांगतं जर विद्यार्थ्यांचं अरे, विद्यापीठाचं नुकसान section होत 14E असेल आजपासून नाही आणि 91 पण कुलपतीचा आजपासून अधिकार आहे नाही की आहे. त्यांनी राजीनामा घ्यावा कुलगुरूंचा. त्या मुंबई विद्यापीठ ऍक्ट नुसार 14E नुसार राजीनामा घ्या. अरे कारण तुम्हाला विद्यार्थ्यांचं राजीनामाच पाहिजे आणि काय? आता बोले विद्यापीठाचं नुकसान झालंय. कुलसचिवांची बदली झाली म्हणजे तुम्हाला असं नाही, म्हणायचं आहे आमचं की हे म्हणणं आहे की पदावर एखादा योग्य माणूस जात नाही ना, त्यामुळे हे प्रकार आता होतात. कुलगुरूंच्या राजाबाई टावर, आमचं कुलगुरूंच्या नेमकं- कुलगुरूंच्या योग्यतेबद्दल जर का आपण ग्रॅज्युएट करणारे विद्यार्थी आणि आदित्य ठाकरे आणि मी त्यांची पात्रता ठरवायला गेलं तर आम्ही तसे ठरवणारे योग्य रिझल्ट पण बघा ना काय नाही. रिझल्ट बघा ना, जबाबदार कोण आहे? जबाबदार कोण आहे? कोणीतरी जबाबदारी याची विनोद स्वीकारावी तावडे लागेल. आणि जबाबदारी या- घेतलीच पाहिजे. संजय ठाकूरांनी जे म्हटलं- जबाबदार व्यक्ती नाही. ही आणि नवीन प्रक्रिया आपण जेव्हा थोडंसं थांबवतो. आताच संजय ठाकूर जे काही बोलले त्यातलं एक वाक्य मला पटलं की कुलगुरूंची लायकी ठरवणारे आपण कोण. त्यामुळेच आपण भरतकुमार राऊत सरांकडे जाऊया. राऊत सर, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हे सगळी आता चर्चा चालली आहे ना, ही खूप बिटिंग अराउंड द बुश चालली आहे की प्रत्यक्ष विषयाला हात न घालता आपण वेगवेगळ्या विषयांवर बरोबर बोलतो. आहे, आणि बरोबर आहे. आपण- इथे तिथे बोलतायत, नाही, नाही, राजकारणी तुम्ही बोलतायत, राजकीय शब्द पक्ष चुकीचे तुम्ही नाही, राजकीय विनोद पक्षाचे तावडेजी प्रवक्ते काय आहे. बोलले मग? एक मला ते विनोद राजकारणी तावडेजी नाही काय बोलले. बोलले? मला असं वाटतं विनोद की आपण- तावडेजी हे बोलले. जबाबदारी घ्यायला होती ना. त्यांना त्यांनी जबाबदारी घ्यायला होती. मनोज शाळेच्या टेकाडे आणि वर्गात संजय आपण ठाकूर शाळेच्या तुम्हाला वर्गात वेळ बसलेलो पूर्ण करू नाही. द्या. आपण शाळेच्या वर्गात बसलेलो नाही. आपण इकडे पॅनलवर चर्चेला बसलो. त्यामुळे जर आपण तेवढी सभ्यता सर्वांनी पाळली पाहिजे. मला एक गोष्ट नक्की पटते की अशा तऱ्हेने ऑनलाईन असेसमेंट ही गोष्ट ही आली पाहिजे, यायला पाहिजे. अनेक प्रदेशस्थ विद्यापीठांमध्ये अशा तऱ्हेचं ऑनलाईन असेसमेंट असतं आणि त्यासाठी हे जरुरी नाही की त्यासाठी पेपरसुद्धा ऑनलाईन सोडवले पाहिजे. नाही, पेपर ऑन पेपर सोडू नये, त्याचं ऑनलाईन असेसमेंट होऊ शकतं. विषय कुठे आहे ते कुठे गोची अशी झाली की असंच जर काय करायचं असेल तर त्याची सुरुवात जून महिन्यापासून व्हायला पाहिजे. बरोबर. तसं नव्हतं कारण त्याच्यामध्ये हस्ताक्षर कुठली मोठी होऊ शकतात, कमी होऊ शकतात. रनिंग रायटिंग असेल त्याचं कसं काय लोकांना दिसू शकेल, या सगळ्याचा विचार करून तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही परीक्षा झाल्यानंतर ऑनस्क्रीनची जर का कल्पना आणलीत, कल्पना सुंदर आहे, कल्पना कधी चांगल्याच असतात, परंतु त्याचं लगेच याच वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. ही गोष्ट सर्रास चुकीची आहे असं मला वाटतं. ती करण्याचा प्रयोग आपण का केला हे आपण विद्यापीठाच्या कुलगुरूंना, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना आणि आता आपण राज्यपालांनाच वारंवार भेटतोय, त्यामुळे आपण राज्यपालांना भेटून विचारलं पाहिजे की हे काय आहे. आपण विद्यार्थ्यांचे, कारण ते कुलपती आहेत. सर, मी तेच सांगत होतो की शिक्षण मंत्र्यांनी त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी हेच सांगितलं होतं की फुल फ्लेजेड करू नका, आता पायलट त्याचा ट्रायल करून घ्या. नाही, एक मिनिट, नाही, हे चूक आहे. पुन्हा हे पायलट करा म्हणजे 100 बळी देण्याच्या ऐवजी 5 बळी द्या, असं आहे का? हे असं होऊ शकत नाही. अहो, एकाला तुम्ही शिक्षा कशी करणार? जर का सर्व समान पातळीवर आहेत ते एकाला शिक्षा कशी काय करणार? हे शक्य नाही. त्यामुळे आत्ता फक्त तयारी करून किंवा त्याचा रिझल्ट न लावता फक्त त्यांना रिहर्सलसारखं रंगीत तालीमसारखं त्यांच्याकडून ट्रेनिंग करायला पाहिजे होतं आणि त्यानंतर पुढच्या वर्षीपासून अंमलात आणायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट ह्याच्यात कुलगुरूंनी राजीनामा द्यायला पाहिजे का? कुलगुरूंची लायकी काढणारे आपण कोण असं आपण इकडे आता बोललो. कुलगुरू जी काय त्यांची अर्हता आहे त्या सगळ्यामध्ये बसलेले, त्या पॅनलमध्ये डिस्कशन केलेले, त्याच्यातून सिलेक्शन झालेले, नंतर राज्यपालांनी 3 नावांची शिफारस केलेले आणि त्याच्यातून निवड झालेले असे कुलगुरू आहेत. हे उच्च विद्याभूषित आणि त्यांना ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव आहे. हे सगळं नक्की आतापर्यंत त्यांचा कारभार चांगला आहे. लगेच तुम्ही या गोष्टीवरून त्यांचा आपण राजीनामा मागायला लागलो तर जसा राजकीय आतताईपणा असतो तसाच हा आतताईपणा आहे असं मला वाटतं. आणि जर का मुख्य शिक्षण मंत्र्यांचा जर राजीनामा मागायचा तो राजकीय विचार आहे. हा राजकीय विचार आपण राजकीय पद्धतीने मानू शकतो, याच्यावर तुम्हाला काहीच म्हणायचं नाही. पण कुलगुरू, विद्यापीठ आणि परीक्षा या गोष्टी आपण राजकारणाच्या बाहेर ठेवाव्यात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आपण सरमिसळ करतोय की आपण एखादा कुलगुरूंचा राजीनामा मागतोय, ते राजकीय पक्ष आणि त्यांच्या संघटना मागतायत आणि त्याच्याबद्दल जास्त काही पुरावे देऊ शकत नाही आपण. हे सगळं सर्रास खोटं आहे, चुकीचं आहे आणि त्यासाठी म्हणून या 2 गोष्टी आपण वेगळ्या करायला पाहिजेत असं वाटतं. मात्र चूक काय झाली, पुन्हा असं चूक झाली की याच वर्षी परीक्षा झाल्यानंतर हा निर्णय घेऊन ऑनलाईन असेसमेंटचा आपण तातडीने तो अंमलात आणण्याची काही घोटाळा केलाय, हा मात्र चुकीचा निर्णय आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. ऑनलाईन मूल्यांकनाचा आग्रह कुलगुरूंनी केला होता पण त्याला काहीसा उशीर झाला आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान जे होतंय आता त्याला नेमकं जबाबदार कोण आहे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. आणि त्याचमुळे मग आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण या सगळ्यांवर आपल्याला अजूनही बोलायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता युवा सेना कार्यकारिणीचे सदस्य असलेले साईनाथ दुर्गे यांच्याकडे मी जातो. साईनाथ, प्राध्यापकांवर आता या सगळ्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचं दडपण आले आणि या दडपणामधनं सुद्धा चुकांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मूल्यांकनानंतर सुद्धा काही प्रश्न हे उभे राहू शकतात. उत्तरपत्रिकांचे जे आता नवीन मार्क्स येतील, जे मूल्य येतील त्यानुसार. पण KG to PG विद्यापीठ असेल, शाळा असतील, कॉलेज असतील, यामध्ये नेमकं काय घडतं, काय चुका घडतात आणि कोणत्या समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं आणि काय काय फेस करायचं विद्यार्थ्यांनी? मला इथे 3 मुद्दे प्रकाशाने मांडावेसे वाटतात. आज तुम्ही महाराष्ट्र जर पाहिलं, जे आदित्यजी म्हणाले आहेत, आज विनोदजी तावडे यांच्याकडे 2 महत्त्वाची खाती आहेत शिक्षणामध्ये. ते म्हणजे शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग. बरोबर. आज तुम्ही जर पाहिलं, आणि हे सर्वांना माहीत आहे, पूर्व प्राथमिकसाठी आज कायदाच नाही, कोणताही अधिनियम नाही, कोणते रूल्स रेग्युलेशन्स नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आज जर पाहत असेल की सरास मुंबईत किंवा महाराष्ट्रात प्ले ग्रुप्स, नर्सरी असे खाजगी पद्धतीचे दुकानं सुरू आहेत. खारघरमध्ये तसा एक इन्सिडेंट पण झाला होता. एखाद्या बाईने त्या मुलाला कशा पद्धतीने त्याचे हाल केले होते सर्वांनीच पाहिले. त्याच्यानंतर तुम्ही आज शालेय शिक्षण विभागाकडे जा, तर आज फी वाढसारखे मुद्दे अनेक ठिकाणी झालेले, अनेक ठिकाणी पालकांनी याचा विरोध केलेला आहे. त्याच्यावर सुद्धा काही कारवाई होता दिसत नाही. आत्ताच हायकोर्टाने एक निर्णय दिला की डिव्हिजनल फी रेग्युलेटरी जी कमिटी आहे त्याच्यामध्ये पालक हे अपील करू शकत नाही. तोही कायदा कुठेतरी बदलण्याची गरज आहे. एक मिनिट सर, आता मला बोलू देत ना सर. अहो सर, बोलू देत ना आम्हाला. पुढे तुम्ही जर बघितलं, मंत्री रवींद्र वायकर सुद्धा, रवींद्र वायकरकडे स्कूल विभाग येत नाही, शालेय विभाग येतो. तुम्ही अभ्यास करा, युनिव्हर्सिटी येतो की नाही सांगू नका. आम्हाला बोलू देत ना, सांगतो आम्हाला बोलू देत ना. रवींद्र वायकर माझा मुद्दा तुम्ही परत 11वीकडे या. 11वी ऑनलाईन प्रवेश, परत गोंधळ. त्याच्यानंतर तुम्ही आम्ही जो मुद्दा मांडला, आता आंदोलन केलं, विषय त्यांनी विचारला. KG to PG असल्यामुळे त्याच्यामध्ये निकाल आलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही बोलून पालकांचे हाल झाले ना. कायदा आपण केला ना, कायदा कोणी केला? तुम्ही थांबा ना जरा. संजय ठाकूर मुद्दा पूर्ण करू द्या. संजय ठाकूर शांत व्हा. संजय ठाकूर शांत व्हा. संजय ठाकूर, तुम्हाला सुद्धा बोलण्याची संधी मिळेल. साईनाथ दुर्गेंना मुद्दा पूर्ण करू द्या. संजय ठाकूर शांत व्हा. तुम्हाला सुद्धा बोलण्याची वेळ मिळेल. तितकाच गोंधळ आपण इकडे घातला पाहिजे. थोडंसं आता त्यांना बोलू द्या. KG to PG बद्दल विचारलं, ते सांगतोय ना. आता तुम्ही 11वीकडे घ्या. हे झालं शालेय शिक्षण विभाग. शालेय शिक्षण विभागाला राज्यमंत्री नाही. त्याच्यानंतर तुम्ही 11वीकडे घ्या. 11वी ऑनलाईन प्रवेश, परत गोंधळ. प्रवेश फेऱ्या वाढत चालल्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही इंटिग्रेटेड नावाचा प्रकार, जो खाजगी कोचिंग क्लासेस आणि ज्युनियर कॉलेजेस, कनिष्ठ महाविद्यालय यांच्यामध्ये जो काही संगणमत आहे, टायअप आहे, ते उघडकीस आणलं. ते गेली 2-3 वर्ष मुंबईत सर्रास सुरू आहे. इनफॅक्ट महाराष्ट्रात सुरू आहे. 500 कोटीचा जवळजवळ मुंबईत आणि 1500 ते 2000 कोटीचा घोळा पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. ह्याच्या हा विषय येतो शालेय शिक्षण विभागाकडे. राज्यमंत्री कोणीच नाही आहेत, शिक्षण मंत्री विनोदजी तावडे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आपण आलं उच्च व तंत्र शिक्षण विभाग, म्हणजे विद्यापीठ स्तरावरती. आज तुम्ही पाहिलं निकाल, याच्यावर राजकारण काहीच नाही आहे. निकाल हा दरवर्षी रखडले जातात. यावर्षी निकाल तो जास्त पद्धतीने रखडले गेलेले आहेत. आणि तुम्ही जे म्हणताय ना, ऑनलाईन असेसमेंट झाली पाहिजे, जगाच्या पातळीवर होतात. तुम्हाला सांगतो 2 मुद्दे जे भरत सरांनी मांडले की 200 जगात कुठेही विद्यापीठ नाही. जगात सोडा, नॅशनल इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कची रँकिंग आहे HRD मिनिस्ट्रीची, पहिल्या 100 विद्यापीठामध्ये सुद्धा मुंबई विद्यापीठ नाही आहे. तर गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं. यावर्षी ते फारच रखडले गेले निकाल. आणि याच्यावर आम्ही काय कुलगुरूंची लायकी काढत नाही आहोत. आज सर सगळं दिसतंय ना तुम्हाला. नक्की दिसतंय. त्यामुळेच विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. नेमकं या पद्धतीत घोळ कुठे झालाय? मग टेंडर, एप्रिलची परीक्षा, मेच्या नंतर टेंडर निघतं, जून पासून सुरू होतं, निकाल उशिरा अपेक्षितच होते, त्यात काय वेगळं असं वाटायला लागलंय आता? नाही, याच्यामध्ये नक्की काय झालंय माहिती आहे का? 22 जुलैला पहिली मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये ठरलं की ऑनलाईन असेसमेंट आपल्याला करायची आहे. तर मुळात आमचं काय म्हणणं आहे की जर तुम्हाला असं काहीतरी निर्णय नवीन घ्यायचा आहे, नवीन निर्णय किंवा चांगली कल्पना असेल
आणि ती पुढारलेली कल्पना असेल, आम्ही त्याला विरोध नाही करणार. पण एखादी कल्पना निर्णय घेत असताना तुम्ही प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे की विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे त्यामध्ये. आणि 45 दिवसामध्ये जो रिझल्ट लावण्याची जी हे आहे कायदा आहे त्याच्यानुसार तुम्ही लावला पाहिजे. तर त्याच्यानुसार ही जी नवीन निर्णय ह्या बसणार आहे की नाही. 22 एप्रिलला बैठक झाली. बैठकीत सगळ्या मेंबरने विरोध केला. उकरंडे एक मेंबर सोडले तर बाकी सगळ्यांनी विरोध केला. शासनाचे डॉक्टर काळे यांनी विरोध केला, महाजन सर आहेत त्यांनी विरोध केला, इव्हन खरात जे आहेत सहसचिव त्यांनी सुद्धा याला विरोध केला. तरी सुद्धा कुलगुरूंनी त्या मिनिट्समध्ये आहे, लेखी आहे की कुलगुरू बोलले की मी जबाबदारी घेतो. गेली 4 वर्ष मुंबई विद्यापीठात ऑनलाईन असेसमेंट होतं. दादांत खोटे बोलले, ते मिनिट्स शासनाकडे आहेत. म्हणून शासनाने ह्या सगळ्या चुका आहेत. आम्ही कुलगुरूंचं खरं काय चुकलंय तर यांनी विद्यार्थी प्राध्यापकांना विचारात घेतलं नाही. त्याच्यानंतर प्राध्यापकांना यांनी परत नाराज केलं की प्राध्यापकच असेसमेंटला येत नाहीत, म्हणून प्राध्यापकांना पण यांनी नाराज केलं. प्राध्यापकांचा तुम्ही विश्वास वाढवायला हवा होता, जबाबदारी घ्यायला हवी होती. तुम्ही जर निर्णय घेतला ना तर त्याची जबाबदारी घ्यायला हवी होती की 45 दिवसामध्ये निर्णय कसा लागणार. तुम्ही MKCL ला अगोदर प्रॅक्टिकलचे मार्क्स पाठवले MKCL कंपनीला, त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन असेसमेंटला दुसऱ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं. मग आता प्रॅक्टिकलचे मार्क्स एका कंपनीकडे, ऑनलाईन असेसमेंटचे मार्क्स एका कंपनीकडे. मग तुम्ही वेळेत रिझल्ट लावणार कसा मला सांगा, आणि वेळेत मार्कशीट कशी देणार तुम्ही. त्यानंतर वेळेत मार्कशीट नाही दिली तर विद्यार्थ्यांचं इकडे ज्यांचं गरीब कुटुंबातल्या मुलांना रिझल्ट लागल्या रोजगारासाठी नोकरी मागत फिरावं लागतं. नोकरीचे ऑलरेडीच वांदे आहेत, पण निकाल लेट लागल्यावर त्यांचा नोकरी गेली. त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट लेट लागल्यावर त्यांच्या परदेशी शिक्षणाचे वांदे झालेत. त्याच्यानंतर राज्याबाहेर ऍडमिशन घ्यायची असेल त्याचे वांदे झालेत. नक्कीच सर्व पातळीवर विकासजी तुमच्याकडे येतो. खूप कमी वेळ उरलेला आपल्याकडे. कुठंतरी सर्व पातळ्यांवरील मनमानी नडते असं म्हणावं लागेल. हो, नक्कीच मनमानी चालू आहे. कारण आत्ता जे वक्ते बोलतायत, आता प्रहार संघटनेचे टेकाडेंनी फार चांगले मुद्दे मांडले किंवा साईनाथ दुर्गे जे युवा सेनेचे त्यांनी फार महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. परंतु भाजपचे लोक मनात एखादी कल्पना आली, मला आज झोपेतून उठले एक स्वप्न पडलं असं करायचं की लगेच हे करायला निघतात. त्याची पूर्वतयारी नसते. याची आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील. नोटबंदीच्या साठीचं उदाहरण देता येईल आपल्याला ज्वलंत की 56 त्यांना GR काढावं लागले. कर्जमाफीच्या संदर्भात 50 GR काढावं लागतात. प्रत्येक निर्णय बाबतीमध्ये हे असं करतात. आज याच्यामध्ये काय गरज नाहीये. याच्यामध्ये आज संजयजी बोलू द्या. तुम्ही वेगळा विषय मांडताय, त्यांना उत्तर तुमच्याकडे सुद्धा संजयजी ऐका ना. संजयजी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला वेळ मिळेल. संजयजी मला वाटतं एक माहिती देतो. इंदिरा गांधी मोठ्या की शरद पवार मोठे यावर दोन्ही पक्षांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांचा आपापसातलं काँग्रेस कल्चर सेटलमेंट झालेलं आहे. आपण त्याच्यावर नको वाद घालूया. विकासजी तुम्ही सुद्धा इतर भूतकाळात जाता आता फक्त शिक्षण क्षेत्राच्या गोंधळावर बोला. तुम्हाला माहित नसेल संजयजी आता मध्ये येऊ नका. बोला विकासजी बोला. विद्यापीठाबद्दल काय माहित नाही. बोला विकासजी बोला. बोलतोय या संजय ठाकूरांना बंद करा बोलायचं. आधी तुम्ही बोला. संजय ठाकूरांना बोलायचं बंद करा. त्यांचं बोला. तुम्ही बोला. संजयजी तुमच्याकडे सुद्धा संजयजी दुसऱ्यांना बोलू द्या. गेल्या वर्षी TET परीक्षा जी आहे B.Ed आणि D.Ed ची, त्याच्यामध्ये पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं. त्याच्यामध्ये जे दोषी लोक ठरले त्यांना काय शिक्षा झाली हो? काही शिक्षा झाली नाही. याही वर्षी आता नुकतीच शनिवारी पेपर झाले B.Ed आणि D.Ed चे. TET परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतली होती. त्याच्यामध्ये 140 चुका आहेत शुद्ध लेखनाच्या. 140 चुका. अशा पद्धतीने पार प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व पातळीवर सावळा गोंधळ आहे. 2 वर्ष झाली नवीन तुकडीला परवानगी नाही. 2 वर्षापासून नवीन वर्ग सुरू करायला परवानगी नाही कुठल्या संस्थांना. गेल्या 2 वर्षात जर नवीन तुकडी सुरू करायची नसेल, नवीन वर्ग सुरू करायची नसेल, जाहिरातच नाहीये. पहिलीचं माझी शिक्षण संस्था आहे, मी स्वतः एक शिक्षण संस्था चालवतो. मला पहिलीचा वर्ग सेमी इंग्लिशचा सुरू करायचा आहे. स्वयंअर्थ साहित्य आहे, शासन अनुदान देणार नाहीये. परंतु तिथे सुद्धा परवानगी नाही, जाहिरात नाही. म्हणजे ग्रामीण भागामध्ये नवीन तुकड्या वाढवायच्या नाहीत, शहरी भागामध्ये नवीन तुकड्या वाढवायच्या नाहीत, नवीन वर्ग सुरू करायचे नाहीत. ही कोणती शिक्षण नीती आहे? दुसरा मुद्दा असा आहे, शिक्षणावरचं बजेट यांनी कमी केलं अर्थसंकल्पामध्ये. बघा तुम्ही मागचं 2 वर्षाचे अर्थसंकल्प काढून बघा, शिक्षणावरचं खर्च कमी केलेला आहे. आणि हे गुजरात मॉडेल आहे. यांना शिक्षण आणि आरोग्य ही दोन्ही खाती तुच्छ वाटतात. नक्कीच विकासजी थोडंसं थांबवतो. अगदीच
दोघांनाही थांबवतोय मी. मला सर्व चमत्कार 2 वर्षात अगदी पाहिजे. या मिनिटभराचा वेळ 10-15 उरला वर्षात तुम्ही आणि काम करत होते मगाशी मी तेव्हा म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे चमत्कार करता आला भारतकुमार नाही, राऊत सरांसारखा म्हणून योग्य तुम्हाला माणूस चमत्कार नाही 2 वर्षात ही चर्चा पाहिजे, असा प्रकार आहे एकंदरीत तुमचा. शेवटचा मुद्दा जो येतो की नेमकं करायचं काय हे सांगण्यासाठी राऊत सरांपेक्षा इतर कोणी योग्य माणूस नाही या चर्चेत. राऊत सर. नाही, माझ्यापेक्षा अनेक योग्य माणसं आहेत. मला विद्यार्थी नेत्यांबद्दल सुद्धा अतिशय आदर आहे, कारण ते प्रत्यक्ष परिस्थितीत असतात. परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की जर का ह्याच्यातून कायमस्वरूप 2 प्रकारचे आता त्याच्यातून हे करायला लागतील. एक आजची परिस्थिती काबूत आणण्यासाठी आणि दुसरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी. मला असं वाटतं की कायमस्वरूपी उपाययोजना म्हणजे जर का ऑनलाईन प्रवेशामुळे, जर का ऑनलाईन असेसमेंटमुळे जर का निकाल अधिक लवकर लागू शकणार असतील तर ती पद्धत नक्की अवलंबावी. मात्र ती पुढच्या वर्षीपासून करावी आणि आत्ताच्या आत्ता सगळ्या प्राध्यापकांना एक्स्ट्रा टाईम सांगून त्यांनासुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील. याचं कारण आता जेव्हा आणीबाणी येते, जेव्हा आग लागते, तेव्हा माझे वर्किंग अवर्स किती आहेत याचा विचार करायचा नाही. ते हे करून त्यांच्याकडून आपण परीक्षेचे निकाल लावले पाहिजेत. याचं कारण असं शेवटी अंतिमतः याचा सफरर कोण आहे, याचा परिणाम कोणावर होतो आहे तर तो सामान्य विद्यार्थ्यावर होतो आहे. आणि जर का विद्यापीठ जर का विद्यार्थ्यासाठी असेल तर त्याला बाजूला ठेवून हे आपलं राजकारण करून उपयोग नाही. आणि दुसरी गोष्ट मला आणखीन एक सांगायची आहे, मला उद्धवजी ठाकरेंबद्दल अति प्रेम आहे आणि त्यांच्या कामाच्या क्षमतेबद्दल सुद्धा मला आदर आहे. परंतु मला एक म्हणतं की ते काय किंवा अन्य विद्यार्थी नेते काय, विद्यार्थी संघटना काय, जेव्हा आपण एखादा प्रश्न हातात घेतो ना तेव्हा प्रश्न हातात घेतल्यानंतर राज्यपालांना भेटायचं, मंत्र्यांना भेटायचं, मोर्चे काढायचे आणि तो प्रश्न तिकडे सोडून द्यायचा, ही गोष्ट म्हणजे आदित्यजी किंवा अन्य नेत्यांनी ही सोडून द्यावी. एक जरी मुद्दा घेतला तर वर्षभरामध्ये एक मुद्दा आणि तो मुद्दा जर का अंतिम ध्येयात तुम्ही नेलात, तुमच्या मागणीच्या सोडवणुकीपर्यंत नेलात ना तर 5 वर्षामध्ये 5च मुद्दे होतील, परंतु ते भरीव स्वरूपाचे होतील आणि त्या निर्णयावर तुमचं नाव कोरलं जाईल. म्हणून नुसतं राज्यपालांना भेटायचं म्हणजे आदित्यजी भेटलेत म्हणून मला सांगतो राज्यपालांना भेटायचं टी व्हीवर येणार, बाकी काही नाही होणार. राज्यपाल हे बाजूला ठेवणार, शिक्षण मंत्री तिथेच राहणार. मी तुम्हाला सांगतो शिक्षण मंत्री तिथेच राहणार, त्यामुळे त्याच्यात काही फरक होणार नाही. निकाल यायचे तेव्हाच येणार, ऑनलाईन पुढच्या वर्षी येणार, पुन्हा गोंधळ होणार आणि हा गाडा हा असा चालू राहणार. हा विद्यापीठाचा गाडा, हा विद्येचा गाडा आहे की अडाण्यांचा गाडा आहे. राऊत सरांनी जे मुद्दे सांगितले, एक महत्त्वाचा मुद्दा जाता जाता खरं तर वेळ संपलेला आहे. विशेषतः मला प्राध्यापकांना एक विनंती करायची आहे, जय महाराष्ट्राच्या वतीनंच तर तमाम सर्व संवेदनशील व्यक्तींच्या माणसांच्या वतीनं कुठंतरी कुलगुरूंचा कारभार आणि त्याविषयी असलेला कुठंतरी इगो क्लॅश सुद्धा यात दिसतोय सर्व प्रकरणात. बरोबर, एकंदरीत जर ऐकलं तर कृपया इगो बाजूला ठेवा आणि वेळेत आणि थोडासा वेळ आणखी वाढवून तुम्हाला होणाऱ्या त्रासाची सुद्धा कल्पना आहे तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं भवितव्याची किंमत कोणाच्या इगो क्लॅशसाठी मोजावी लागू नये एवढीच विनंती करतो. तुम्ही जर ठरवलं तर निकाल नक्कीच वेळेवर लागू शकतात. कारण जर एखादा कुलगुरू किंवा एखादा शिक्षण मंत्री जरी चुकीचा निर्णय घेत असेल, तुम्ही जर वेळीत सावध केलं असतं तर असं घडलं नसतं. तुम्ही प्रयत्न सुद्धा केले असतील, पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, गुरुवारी आहात तुम्ही. मात्र आता अशी वेळ आलेली आहे की महाराष्ट्रातील आपल्या मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य पडायला लागलेलं आहे. कृपया इगो क्लॅश बाजूला ठेवा. वेळेत म्हणजे खरं तर वेळ उलटून गेलेली आहे, कायद्यानुसार सुद्धा उलटून गेलेली आहे. किमान आता त्यांना दिलासा देण्यासाठी वेळेत आताची जी वेळ आहे त्या वेळेत काम संपवा, निकाल लावा. नाहीतर या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाच निकाल लागल्याचं पाप इतरांप्रमाणे तुमच्या सुद्धा डोक्यावर येईल एवढं नक्की. अगदी खरं. आरोप प्रत्यारोप करून केवळ आता गोंधळ वाढत असतो आणि शिवसेनेने शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी केली, पण शिक्षण मंत्र्यांनी स्वतःच्या खात्याच्या राज्यमंत्र्यांची आठवण करून देत शिवसेनेलाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या राजकारणातून काहीही साध्य होणार नाही, कारण शिक्षण क्षेत्राचं अधिकच नुकसान मात्र कायम होत राहील. त्यामुळे राजकारण जे होतंय ते बाजूला ठेवून सर्वांनीच या विषयावर काळानुरूप सुधारणा घडवण्याच्या दृष्टीनं एकत्रित येऊन प्रयत्न करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि असं होत नाहीच, हेच शिक्षण क्षेत्राचं खरं दुखणं आहे. धन्यवाद, तुम्ही सगळे इथे आलात आणि आपापली भूमिका मांडलीत, इतकी सगळी महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल. आणि आज लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा जय महाराष्ट्र. सहप्रायोजक डॉमिनोज पिझ्झा. जेव्हा मनात येईल डॉमिनोज.